साधून त्यांनी हा लवकरात लवकर काढला गेला पाहिजे। तर तो 18 मीटरचा रस्ता जो आहे तो 18 मीटरचा रस्ता त्वरित होईल आणि तो 18 मीटरचा रस्ता आपण किती दिवसात करणार हे सुद्धा आपण मंत्री महोदय सांगण्यात यावे। सभापती महोदय, या रस्त्याची जेव्हा वर्क ऑर्डर दिली गेली ती 21/1/2025 ला दिली, पण ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईनचं काम सभापती महोदय चालू होतं। त्याचप्रमाणे झाडं ह्याच्यामध्ये आहेत, त्या झाडं तोडण्याची जी परवानगी होती ती पण मिळालेली नाही आहे। त्याचप्रमाणे सभापती महोदय, हे जे फीडर आहे हे ॲमेनोरा कंपनीसाठी बसवलेलं असल्यामुळे त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत। ते फीडर एक 8 ते 10 दिवसामध्ये ते फीडर काढून घेतील, त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार वगैरे सगळा पूर्ण झालेला आहे। आणि सभापती महोदय, जे झाडांचा आणि काही भाग ताब्यात येणं पण गरजेचं आहे। जानेवारी एंडपर्यंत ह्या किलोमीटर रस्त्याचं काम होईल असं माझ्याकडे तरी आत्ता आलेलं आहे। तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये फीडर काढून जे बाकी आत्ता तोपर्यंत डांबरीकरण सुरू आहे। लक्षवेधी क्रमांक 3 मिलिंद नार्वेकर। लक्षवेधी क्रमांक 3। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे। माझा त्याच्यावर 2-3 उपप्रश्न आहेत की या महामार्गावरील अपघातात जखमींना गोल्डन आवरमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी शासन इथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार आहे का? शासनाने 17 ट्रॉमा केअर सेंटर उभारणार असे म्हणाले होते, त्यातील किती उभारली गेली? तसंच एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार का? कारण पुणे मुंबई महामार्गावर खालापूर इथे ओझरडे येथे एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, तसेच समृद्धी मार्गावर करणार का? केलेली काही दिसत नाही आहे। तसेच इथे 2 मोठ्या हॉस्पिटलची सुद्धा व्यवस्था करणं आवश्यक आहे, कारण सध्या ॲक्सिडेंट झाल्यावर पेशंटना तिकडे जिल्हा रुग्णालयात घेऊन जातात आणि तिकडे घेऊन जायला उशीर होत असल्याकारणामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे। सभापती महोदय, ह्या महामार्गावरती आत्तापर्यंत 3 करोड लोकांनी प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी मृत्यूची किंवा ॲक्सिडेंटची कारणं ही रस्त्यामधले फॉल्ट नसून मग वाहन चालकाचे त्या ठिकाणी अतिवेगाने गाडी चालवणे किंवा काही नशा करून गाडी चालवणे किंवा टायरची सुस्थिती नसणे ह्याच्यामुळे झालेले आहेत। ह्या सगळ्या अपघातांची उपाययोजना की यापुढे अपघात होऊ नये यासाठी आपण सर्व केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ट्रॉमा केअर सेंटरसुद्धा लवकरच उभारणार आहोत। पण तत्पूर्वी आपण या ठिकाणच्या 14 हॉस्पिटलसोबत करार केलेला आहे की पूर्ण नागपूर ते मुंबईपर्यंत 14 हॉस्पिटल, मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणून लवकरच उपचार जर ॲक्सिडेंट झालाच तर मिळेल अशा पद्धतीने। आणि ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्याचा सुद्धा प्रस्ताव तयार आहे आणि लवकरच ते एअर ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करणार आहोत।